श्रोतेहो, आज जगात भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत, परंतु सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या माध्यमांमध्ये ज्योतिष, टॅरो आणि अंकशास्त्र यांचा समावेश आहे। अंकशास्त्र हे देखील ज्योतिषशास्त्रासारखे एक प्राचीन शास्त्र आहे, ज्यामध्ये अंकांच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याबद्दल जाणून घेता येते। हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी संख्याशास्त्र कुंडलीवर आधारित आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला वर्ष 2025 ची संपूर्ण पत्रिका दिली जाणार आहे, ज्यामध्ये तुमची या वर्षाची आर्थिक स्थिती, समस्या, जीवनातील चढ उतार, करिअर, येणारा कठीण प्रसंग व अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ वेळ काढून संपूर्ण नक्की बघा, ज्यामुळे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदी नक्कीच जाईल। आणि जर तुम्हाला अंकशास्त्राबद्दल तसेच तुमचा मूलांक माहित नसेल तर डिस्क्रिप्शन चेक नक्की करा, तिथे सर्व माहिती दिली आहे। चला तर मग 2025 ची तुमची कुंडली जाणून घेऊयात। मूलांक 1 तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 1 असेल। क्रमांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे, त्यामुळे सूर्याचा तुमच्यावर मोठा प्रभाव राहील, ज्यामुळे तुम्ही स्वाभिमानी स्वभावाचे होऊ शकता। तथापि काही वेळा तुमचा स्वाभिमान देखील अहंकारात बदलू शकतो। अंकशास्त्र 2025 नुसार लोक तुम्हाला अहंकारी देखील समजू शकतात। अशा परिस्थितीत स्वाभिमान आणि मोहीम यातील फरक समजून घेणे आणि स्वतःला प्रतिष्ठित ठेवणे महत्त्वाचे ठरेल। 2 सूर्याच्या प्रभावामुळे इतर लोकांपेक्षा थोडासा राग जास्त असू शकतो। याचा अर्थ असा की तुम्ही स्वाभिमानी व्यक्ती आहात। जर काही कारणास्तव तुम्ही इतरांसमोर गर्विष्ठ दिसले तर तुम्हाला स्वतःला स्वाभिमानी सिद्ध करण्यासाठी, स्वाभिमान राखण्यासाठी आणि अनावश्यक राग टाळण्याचे काम करावे लागेल। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करून तुमचा सर्व अनुभव, तुमची सर्व शक्ती आणि तुमचे सर्व ज्ञान वापरून तुम्ही स्वतःला नेता बनवू शकता। 3 तुम्ही कष्ट करून तुमची स्वप्ने पूर्ण कराल। तुम्हाला मित्रांसोबत प्रवास करायला आणि आयुष्याचा आनंद लुटायला आवडते। तुम्ही तुमच्या मित्रांकडून केवळ आपुलकीची अपेक्षा करत नाही, तर त्यांच्याकडून आदराचीही अपेक्षा करता। तुमच्यात चांगले नेतृत्व गुण आहेत। तुम्ही जिथेही जाता तिथे लोकांवर तुमचा खोल प्रभाव पडतो। 4 प्रेम व्यक्त करण्यात तुम्ही थोडे मागे असला तरी प्रेम करण्यात तुम्ही मागे पडत नाही। प्रेमात तुम्ही नेहमी पुढे असता। तुम्ही तुमचे प्रेम इतरांना सांगून किंवा व्यक्त करू शकत नसाल तरीही, म्हणजे ज्याला तुम्ही तुमचा समजता त्याच्यासाठी तुम्ही सर्व काही करायला तयार आहात, पण तुमची आपुलकी आणि प्रेम योग्य रीतीने व्यक्त करण्यात संकोच करता। 5 तुम्ही एक शिस्तप्रिय व्यक्ती आहात आणि केवळ या शिस्तीच्या मदतीने तुम्हाला यश मिळेल। याचा अर्थ शिस्त आणि नियमांचे पालन करणे तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल। अंकशास्त्र 2025 नुसार प्रामुख्याने 1, 9, 2 आणि 5 अंकांचा तुमच्यावर विशेष प्रभाव पडेल। याचा अर्थ यावर्षी बहुतांश आकडे तुम्हाला अनुकूल आहेत, तर 9 क्रमांक तुमच्यासाठी तटस्थ आहे। 6 यावर्षी कोणताही ग्रह तुमच्या विरोधात नाही, अशी ही अनुकूल परिस्थिती आहे। या सर्व कारणांमुळे या वर्षात तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते आणि तुम्ही त्या नवीन कामात जीव ओतून करू शकता। म्हणजेच सुरुवात जरी नवीन असली तरी तुमची काम करण्याची पद्धत इतकी चांगली असेल की तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीप्रमाणे तुमचे काम पूर्ण करू शकाल। 7 सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकते। तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। समाजात मान सन्मान मिळू शकेल। त्याच वेळी जर तुम्ही राजकीय व्यक्ती असाल तर या वर्षी तुम्हाला काही राजकीय पद देखील मिळू शकते। 8 क्रमांक 2 चा प्रभाव तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास देखील मदत करेल। म्हणजेच यावर्षी तुमची कामगिरी केवळ तुमच्याच नव्हे तर नातेसंबंधांच्या बाबतीतही चांगली असू शकते। भावांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील। तुम्ही आर्थिक आघाडीवरही चांगले काम करताना दिसतील। मैत्री, प्रेम आणि वैवाहिक संबंधांसारख्या वैयक्तिक संबंधांसाठी देखील हे वर्ष चांगले मानले जाईल, परंतु 1 आणि 9 अंकांच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या रागावर आणि आवेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असू शकते। तथापि 5 क्रमांकाचा प्रभाव शिल्लक प्रदान करण्यात मदत करेल। अशा प्रकारे यावर्षी तुम्ही बहुतांश आघाड्यांवर चांगली कामगिरी करू शकाल। 9 उपाय यावर्षी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवरात्रीला मुलींची पूजा अवश्य करा। भगवान शंकराची आराधना आणि उपासना करायची आहे। नियमितपणे सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्यदेवाला कुंकुमिश्रित पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील। मूलांक 1 तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 2 असेल। चंद्राच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये लक्षणी सर्जनशील आणि सर्जनशील क्षमता असू शकतात।
तुम्ही भावनाप्रधान व्यक्ती व्हाल, याचा अर्थ असा की तुम्ही अशी व्यक्ती असू शकता जी छोट्या छोट्या गोष्टींवर भावनिक होते। तथापि विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही इतरांच्या भावनांचा पूर्ण आदर करता, म्हणूनच इतरांनीही तुमच्या भावनांचा आदर करावा अशी तुमची अपेक्षा असते। श्रोतेहो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थांचा जप न विसरता करा। 2025 मध्ये येणाऱ्या सर्व समस्या व आर्थिक अडचणी स्वामींच्या कृपेने नक्कीच निघून जातील। 2. चंद्राचा स्वभाव चंचल मानला जातो, त्यामुळे काही वेळा तुमच्यामध्ये खेळकरपणाची भावना देखील दिसू शकते, परंतु चंद्र हा मातृग्रह आहे, म्हणून तुम्ही इतरांवर प्रेम करणारी व्यक्ती होऊ शकता। तुम्हाला बहुतांशी शांत राहणे आवडत असले तरी चंद्राच्या प्रभावामुळे तुमचे मन कधीकधी अस्वस्थ राहू शकते। 3. तथापि तुमची मानसिक क्षमता खूप मजबूत असावी। तुम्हाला बहुतेक कामे नियोजनबद्ध पद्धतीने करायला आवडतात। अंकशास्त्र 2025 नुसार तुम्ही तुमचे संबंध आणि नातेसंबंध पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला इतरांना मदत करायला आवडते। जर तुम्ही कोणत्याही कामात पूर्णपणे समाधानी नसाल तर तुम्ही ते काम सोडून नवीन कामाला सुरुवात करता। तथापि जर हा तुमचा स्वभाव असेल तर तुम्हाला दुरुस्ती देखील करावी लागेल, कारण प्रत्येक कामाच्या सुरुवातीला तुम्हाला यश मिळालेच पाहिजे किंवा तुम्ही पूर्ण समाधानी राहालच असे नाही। 4. अनेक वेळा सुरुवातीला त्रासदायक ठरणारे कामही नंतर चांगले परिणाम देऊ लागते, म्हणून तुमच्या अंतर्गत संयम आणखी वाढवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल, कारण धीराने काम केल्याने तुम्ही विविध विषयांत यश मिळवू शकता। म्हणजेच आता तुमच्या यशाच्या टक्केवारीत कितीही टक्केवारी आहे, ती टक्केवारी संयम बाळगल्यानंतर लक्षणीयरित्या वाढू शकते। छोट्या छोट्या गोष्टींमुळे निराश किंवा निराश होऊ नये, असे केल्याने तुम्ही अधिक समर्पित भावनेने काम कराल आणि अधिक प्रगती साधू शकाल। 5. अंकशास्त्र 2025 नुसार मुख्यतः 2, 9, 1, 2 आणि 5 अंकांचा तुमच्यावर विशेष प्रभाव पडेल। नंबर 9 व्यतिरिक्त बहुतेक संख्या आपल्याला साथ देत आहेत। यावर्षी तुम्ही राग आणि वाद टाळले तर तुमची बहुतांश कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात, असा हा संकेत आहे। त्याच वेळी राग आणि वादाच्या बाबतीत यशाचा आलेख कमी होऊ शकतो। तुमच्या भावांसोबतचे तुमचे नाते बिघडणार नाही यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरेल। शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। जमीन, वास्तू आणि वाहनांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल। 6. जर तुम्ही या क्षेत्रांवर योग्य नियंत्रण मिळवले तर हे वर्ष तुम्हाला खूप चांगले यश मिळवून देऊ शकते। जर तुमचे काम भागीदारीचे असेल तर या वर्षी तुम्ही भागीदारीत चांगली कामगिरी करू शकता। तुमचा व्यवसाय खूप चांगला होऊ शकतो। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सर्जनशील कामात गुंतले असाल तर या वर्षी तुमची सर्जनशीलता सुधारू शकते। लोकांना तुमची निर्मिती किंवा काम खूप आवडेल। या वर्षी तुम्ही केवळ कामातच नाही तर वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही चांगले काम करताना दिसतील। या वर्षी तुमचे नातेवाईकही तुमच्याशी चांगले वागताना दिसतील। 7. अंक 1 च्या प्रभावामुळे तुम्हाला शासन आणि प्रशासनाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळण्यास मदत होईल। न्यायालयाशी संबंधित बाबी असोत किंवा सरकारी बाबी असोत, त्या बाबतीत तुम्हाला सामान्यतः अनुकूल परिणाम मिळायला हवेत। या वर्षी तुम्ही वडील आणि वडिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये खूप चांगले परिणाम मिळवू शकाल। याचाच अर्थ यावर्षी बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसत आहे। 8. केवळ 9 क्रमांकाचा प्रभाव सूचित करतो की या वर्षी अशी परिस्थिती उद्भवली जिथे तुमचा संयम कमी होऊ लागला किंवा तुम्हाला एखाद्यावर खूप राग आला, तर त्या परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। तुमच्या भाऊ आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, जेणेकरून गरज पडेल तेव्हा तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल। 9. उपाय: आई आणि मातेसमान स्त्रियांची सेवा करताना त्यांचा आशीर्वाद घ्या। गणपती अथर्वशीर्षाचा नित्य पठण करा। रुद्राभिषेक दर दुसऱ्या महिन्याला किंवा शक्य असेल तेव्हा करा। आम्हाला आशा आहे की या उपायांमुळे तुम्हाला आणखी चांगले परिणाम मिळण्यास मदत होईल। मूलक 3. 1. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 3 असेल। क्रमांक 3 हा गुरुग्रहाचा क्रमांक मानला जातो आणि गुरु हा अत्यंत अनुभवी आणि ज्ञानी ग्रह मानला जातो। अशा स्थितीत क्रमांक 3 च्या प्रभावामुळे तुम्ही अनुभवी आणि जाणकार व्यक्ती देखील होऊ शकता। बृहस्पतीला गुरु ही पदवी देण्यात आली आहे, म्हणूनच तुमचा केवळ शिकण्यावर विश्वास नाही तर तुम्हाला शिकवायलाही आवडते। तुम्हाला विषय समजून घेऊन इतरांना समजून घ्यायला आवडेल। 2. तुम्हाला शिस्तीत राहून काम करायला आवडत असलं तरी काही कारणास्तव एखादी अक्षम व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठ्या पदावर बसून तुम्हाला ज्ञान देत असेल तर तुम्हाला ते आवडणार नाही।
म्हणजेच तुम्हाला एखाद्या पात्र व्यक्तीचे मार्गदर्शन आवडते, परंतु अक्षम व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्हाला आवडणार नाही. साधारणपणे तुमच्या क्षमता आणि अनुभवामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीत काम करू शकता आणि आनंदी राहू शकता. 3. तुम्हाला हसायला आणि विनोद करायला आवडत असलं तरी विनोद करताना काही अनुचित घडलं तर ते तुम्हाला आवडत नाही. म्हणजे तुम्हाला मर्यादित विनोद आवडतात. सर्वसाधारणपणे तुम्ही स्वभावाने धार्मिक व्यक्ती असाल. तुम्हाला दान, परोपकार, धार्मिक यात्रा आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हायला आवडेल. तुम्ही ज्येष्ठ, वडीलधारी, शिक्षक आणि धार्मिक व्यक्तींशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करू शकता. अशा स्थितीत तुमची चांगली प्रगतीही होऊ शकते. 4. 2025 मध्ये तुमच्यावर प्रामुख्याने 3, 9, 1, 2 आणि 5 अंकांचा प्रभाव असेल. 5व्या क्रमांकाव्यतिरिक्त यावर्षी बहुतेक अंक तुमच्या समर्थनात आहेत. तर क्रमांक 1 तुमच्यासाठी सरासरी निकाल देऊ शकतो. म्हणूनच यावर्षी तुमची खुशामत करणाऱ्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्ही स्वतः एक अनुभवी आणि जाणकार व्यक्ती आहात. अशा परिस्थितीत तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्या गोष्टीबाबत किंवा त्या मुद्द्याबाबत कोणताही धोका पत्करणे योग्य होणार नाही. तथापि 2025 हे वर्ष तुम्हाला सामाजिक उपक्रमांसाठी खूप चांगले परिणाम देऊ शकेल. 5. सामाजिक प्रश्न मांडण्याचे काम करू शकाल. यावर्षी तुम्ही देश, समाज आणि तुमच्या प्रियजनांच्या कल्याणासाठी काही पावले उचलू शकता किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येऊ शकता. यावर्षी तुम्ही काही नवीन प्रयोगही करू शकता. यावर्षी तुम्हाला काही सर्जनशील काम करण्याची इच्छा असेल. अशा प्रकारच्या प्रयोगात तुम्हाला यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी काही खास करावेसे वाटेल. मित्रही तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार असतील. 6. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही लोक एकमेकांच्या उपयोगी पडाल, ही एक अनुकूल गोष्ट आहे. सध्याच्या काळात लोक एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. यावर्षी तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वेळ काढाल. तुमच्या मित्रांनी तुमच्यासाठी वेळ काढला तर तुम्हाला विशेष आनंद वाटेल. 9 क्रमांकाचा आधार तुमच्या संस्थेला नवीन ऊर्जा मिळू शकेल. म्हणजेच आणखी काही लोक तुमच्या पाठिंब्यासाठी येतील आणि तुमचा अनुभव नवीन दिशेने जाऊन काहीतरी विशेष करू शकेल, तुम्हाला अनुकूल बनवू शकेल असे सूचित करत आहे. भाऊ आणि मित्र तुम्हाला साथ देण्यास तयार असतील. 7. त्याच वेळी क्रमांक 1 चा प्रभाव ना तुमच्या विरोधात आहे आणि ना पूर्णपणे तुमच्या समर्थनात. अशा परिस्थितीत सरकारी प्रशासन आणि न्यायालय इत्यादींशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रयत्नानुसार परिणाम मिळत राहतील. अंक 2 च्या प्रभावामुळे नातेवाईकांशी तुमचे संबंध सामान्यतः अनुकूल राहतील. कोणा नात्याची विशेष साथ नसेल तर विरोधही होणार नाही. म्हणजेच एकमेकांच्या प्रयत्नानुसार आणि कर्मानुसार नात्याचा आनंद घेता येतो. 8. साधारणपणे प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात अनुकूलता येण्याची शक्यता असते. या वर्षात तुम्ही आर्थिक बाबतीत चांगली कामगिरी करू शकता. याचा अर्थ असा की सर्वसाधारणपणे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले परिणाम देऊ शकते. आपण कुठेतरी काय ऐकतो याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्याच वेळी पेपरवर्क काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असेल. 9. उपाय: केशराचा तिलक कपाळावर नियमित लावा. सूर्यदेवाला हळद मिसळलेले पाणी नियमित अर्पण करावे. हनुमान चालिसाचा नियमित पाठ करा. मूल 4. 1. तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 4 असेल. क्रमांक 4 राहू ग्रहाची संख्या मानली जात आणि राहूला गोंधळ किंवा दिशाभूल कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अशा स्थितीत राहूच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात तुलनेने अधिक गोंधळ किंवा दिशाभूल होऊ शकते. तथापि 4 हा क्रमांक पटकन पुढे सरकणारा क्रमांक मानला जातो. म्हणजेच वेगाने प्रगती देणारी संख्या असल्याचे म्हटले आहे. या कारणास्तव तुमच्या जीवनात अनेक अनपेक्षित कामगिरीच्या संधी असतील. 2. अंकशास्त्र 2025 नुसार तुम्हाला काहीतरी मोठे आणि क्रांतिकारक करण्याची इच्छा वाटू शकते, परंतु काही कुशल मार्गदर्शनाने प्रामाणिकपणे मार्गदर्शन केले तरच तुम्हाला अशा कल्पना किंवा योजनांमध्ये यश मिळेल. नंबर 4 अनेकदा तुम्हाला चुकीच्या कंपनीत नेण्याचा प्रयत्न करेल. परिणामी एखादी व्यक्ती चुकीच्या कामातही अडकू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कंपनीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही चांगल्या लोकांसोबत राहिलात आणि चांगल्या विचारांनी पुढे गेलात तर तुम्ही नक्कीच चांगले काम करू शकाल. जरी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची पूर्ण काळजी घेत असाल आणि त्यांना आनंदी ठेवू इच्छित असाल, परंतु काही कारणास्तव कुटुंबातील सदस्याने तुमच्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास अशा परिस्थितीत तुम्ही कठोर पाऊल उचलू शकता. 3. म्हणजेच त्या व्यक्तीशी जवळीक पूर्णपणे संपवण्याचाही ते प्रयत्न करतात. असे होऊ शकते की तुमच्या खऱ्या आणि चांगल्या मित्रांची संख्या कमी असेल
किंवा तुम्हाला मित्र बनवणे आवडत नसेल, म्हणजे 4 नंबरमध्ये काही खास गुण आहेत जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. हे शक्य आहे की तुम्हाला पारंपरिक मार्गाचा अवलंब करून मोठे यश मिळू शकणार नाही, किंवा तुम्हाला पारंपरिक मार्गावर चालणे आवडत नसेल, परंतु काहीतरी क्रांतिकारी आणि वेगळे करण्याची इच्छा असेल, परंतु हे करण्यासाठी तुम्हाला चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असेल. स्वैरपणे वागण्याऐवजी अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार तुम्ही पुढे गेलात तर तुमची कार्यशैली आणि तुमचे क्रांतिकारी विचार तुम्हाला पुढे नेण्याचे काम करतील. श्रोते हो, तुमचा वैयक्तिक मूल्यांक काय आहे आणि तुम्हाला 2025 बद्दल काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खास मार्गदर्शन देऊ. 4. 2025 मध्ये तुमच्यावर प्रामुख्याने 4, 9, 1, 3 आणि 5 अंकांचा प्रभाव असेल. यावर्षी सर्वात प्रभावशाली क्रमांक 4 तुमच्या बाजूने असला तरी उर्वरित अंक तुमच्यासाठी सरासरी आहेत. अगदी क्रमांक 1 काही प्रकरणांमध्ये तुमचा विरोध करू शकतो, त्यामुळे यावर्षी तुम्हाला सरासरीपेक्षा सरासरी किंवा काहीसे चांगले निकाल मिळू शकतात. यावर्षी काहीतरी मोठे करण्याच्या तुमच्या योजना असतील, पण नुसत्या त्या योजनांवर बोलून चालणार नाही, तर त्या योजनांवर काम करण्याचीही गरज आहे. त्याच वेळी तुम्हाला एखाद्या पात्र व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची आवश्यकता असेल. 5. यावर्षी तुमच्यामध्ये पुरेशी ऊर्जा आणि उत्साह असला तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अतिउत्साह कधी कधी उद्देशाच्या पलीकडे जातो. परिणामी आपण आपल्या लक्ष्यावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि चांगले परिणाम मिळविण्यापासून वंचित राहता. त्यामुळे यावर्षी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील आणि त्याचबरोबर शिस्तबद्ध राहून मेहनत करावी लागेल. आपल्याला आवश्यक तेवढीच मेहनत करावी लागेल. कमी अधिक मेहनत परिणाम बदलू शकते. यावर्षी सामाजिक प्रतिमेवरही काम करावे लागेल. तुमची प्रतिमा मलिन होईल असे काहीही करू नका. यावर्षी महत्त्वाच्या कामात सावधगिरी बाळगावी लागेल. महत्त्वाची कामे दुसऱ्यावर सोपविण्याऐवजी स्वतः करणे शहाणपणाचे ठरेल. 6. जरी तुमच्यासोबत काही चांगले आणि निष्ठावान लोक असतील जे पूर्ण झोकून देऊन काम करतील, परंतु यावर्षीचे अंक तुम्हाला संदेश देत आहेत की महत्त्वाच्या कामात स्वतःला गुंतवून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अंक 1च्या प्रभावामुळे यावर्षी शासन आणि प्रशासनाशी संबंधित बाबींमध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जाणूनबुजून कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालू नये. उलट त्यांच्याशी संबंध आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला असे वाटत असेल की या वर्षात तुम्ही सरकार आणि प्रशासनाशी संबंधित काम योग्यरित्या हाताळू शकत नाही, तर तुम्ही या प्रकरणात तुमचा विश्वास असलेल्या एखाद्याची मदत घेऊ शकता. वडीलधाऱ्यांशी संबंध बिघडू नयेत यासाठीही प्रयत्न करावे लागतील. 7. उपाय: नियमितपणे कपाळावर केशराचा तिलक लावा. दर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात लाल फळ किंवा लाल मिठाई अर्पण करा. तुमच्या वडिलांचा आणि वडिलांसारख्या व्यक्तींचा आदर करत राहा. श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त 1, 2, 3 आणि 4 मूलांक असलेल्या लोकांचा भविष्य सांगितलेलं आहे. या पुढील मूलांक म्हणजेच 5 ते 9 असलेल्या लोकांचं भविष्य आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.